टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मान्सून पूर्व आता ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी बैठक घेऊन विविध विकास कामं जी आहेत ते पूर्ण करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। मान्सून पूर्व असणारे नाले गटर असतील, इतरत्र रेल्वेच्या परिसरातील नाले असतील त्या ठिकाणची कामं, तसेच घोडबंदर पट्ट्यातील त्या ठिकाणची जी कामं आहेत ते विविध प्राधिकरणामार्फत सुरू आहेत, ते 20 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यासोबत गायमुख घाट या ठिकाणी देखील काही भाग जो आहे तो पूर्णतः रस्त्याची कामं झालेली आहेत, मात्र काही भाग जो आहे तो मीरा रोडला जाणार आहे ती देखील कामं लवकरात लवकर करण्याची सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर येणाऱ्या पावसामुळे कुठे वाहतूक कोंडी, रस्त्यावरती खड्डे पडू नये यासाठी लवकरात लवकर रस्त्याची कामं जी आहे ती मार्गी लागावी असं देखील आता महापालिका असेल, जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात घोडबंदर पट्ट्यातील सेवा रस्ता देखील लवकरात लवकर कशाप्रकारे होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र त्यासोबतच मेट्रोची जी कामं आहेत ती देखील संत गतीने सुरू आहेत, ती देखील लवकरात लवकर करण्याचे निर्देश या ठिकाणी आता प्रशासनाने दिले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी सुटका ठाण्यामध्ये पूर्णतः होण्यासाठी रस्त्याची विविध जी कामं आहेत ती अर्धवट आणि काही प्रमाणात सुरू आहेत, मात्र ही कामं आता लवकरात लवकर कधी होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात मान्सूनपूर्व रस्त्यावरती कुठेही खड्डे पडू नये यासाठी आता प्रशासनाने देखील दखल घेतलेली आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी असेल, रस्त्यावरती पडणारे खड्डे हे लवकरात लवकर कसे पूर्ण होतील हे पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा योगेश सह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।